महाराष्ट्राच्या सत्तेत बसलेल्या महाराष्ट्रातल्या राजकारणी लोकांनी आपल्या फायद्यासाठी काही दिवसापूर्वी लाडकी बहीण योजना ही तयार केली आणि बहिणीच्या नावावरती 1500 रुपये हे टाकले आणि त्या माध्यमातून ते गाजर दाखवून त्या बहिणींकडून मतदान घेऊन सत्तेत परत पुन्हा बसले. तर अशा लाडक्या बहिणींना तब्बल आता महाराष्ट्राने 92 लाख महिलांना ह्या यादीतून योजनेच्या यादीतून वगळण्यात आलेले आहे. तर तब्बल 92 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र ठरवलेले आहे. काय खरंच एवढ्या मोठ्या फरकाने लाडकी बहीण योजनेतून बहिणींचे नावे कट होणार? तर यावर काही प्रश्न उपस्थित होत आहेत. तर शासकीय नोकरी असलेल्या बहिणींकडून घेतलेली हप्त्याची रक्कम वसुली परत महाराष्ट्र सरकार घेणार का? तसेच काही पुरुषांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला आहे, तर त्यांच्याकडूनही वापस वसुली होणार का? तर काही महिला इतर योजनांचाही लाभ घेत होत्या, तर त्यांच्याकडील वापस वसुली होणार का? तर चला तर आपण जाणून घेऊया खरी सत्य हकीकत काय आहे ते. आपण पाहत आहात पोलीस डायरी न्यूज. मी राजू निर्भवने. तर काही महिला इतर योजनांचाही लाभ घेत होत्या, तर त्यांच्याकडील वापस वसुली होणार का? तर हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. चला तर मग बघूया नेमकं हे प्रकरण काय आहे. आपण बघत आहात का सध्या लाडक्या बहिणीच्या नावावरती 1500 रुपये टाकले जातात. लाडक्या बहिणीच्या या योजनेची नुकतीच एक अपडेट महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे. ती म्हणजे अशी की जुलै 2026 मधील ताज्या घडामोडीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून 92 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवले व महिलांची या योजनेच्या यादीतून नावे काढून टाकली आहे. आता असा निर्णय घेण्यात आलेला आहे. यादीतून नावे का वगळण्यात आली त्याची कारणे अशी की 62 लाख महिलांनी EKYC पूर्ण केली नाही. तसेच अनेक महिलांचे उत्पन्नाची मर्यादा ही 2,05,000 रुपयापेक्षा जास्त उत्पन्न आढळले. अशा एकूण 16 लाख महिला आहेत. तसेच शासकीय नोकरीत 4,42,000 महिला व त्यांच्या परिवारातील सदस्य हे शासकीय कर्मचारी असल्याने त्यांची ही योजना बंद केली व काही महिलांना नमो शेतकरी व इतर योजनांचा लाभ घेत असल्याने त्यांची योजनाही बंद केली. तर अजून एक प्रश्न उपस्थित झाला की या पडताळणीत तब्बल 29,000 पुरुषांनी महिलांच्या नावावरती या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेऊन गैरफायदा घेतला आहे, असाही पडताळणीत सिद्ध झालेला आहे. सदरच्या फेरपडताळणीच्या लाभार्थ्यांच्या संख्येत जवळपास 38% आता घट झाली आहे. या योजनेत सुरुवातीला 2,40,00,000 इतक्या महिला होत्या. आता पडताळणी करून फक्त 1,05,00,000 महिला आहेत. हे लाभार्थी मोठ्या प्रमाणात कमी केल्यामुळे विरोधकांनी तीव्र स्वरूपाचे गंभीर प्रश्नाचा भडीमार करून प्रश्न उपस्थित केला आहे. तर सध्या ज्या महिलांची नावे यादीत आहेत त्या महिलांचा बँक खात्यात जून महिन्याचा 1500 रुपये हप्ता जमा करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच ज्या महिलेने KYC पूर्ण केली असेल व यादीत नाव असेल अशा महिलांनी जवळच्या तहसील कार्यालय किंवा संबंधित कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. चला तर भेटूया पुढील अपडेटला. लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा.